तर हाय मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल हा ट्रॅक्टरात बसून चाललाय कुठं? तर मी चाललो पावल्या घेऊन गंजावर. कारण आम्ही जाणार आहोत उद्या खेळाय आणि माझे काही रुपये भेटत नाही आणि घरून पैसे मागितले का मम्मी देते शिवा. मग आता काहीतरी बरं घपला करायला लागेल. काकाने तर घपला करून करून बॅट घेतली, पण आता खेळायला जायचं आहे आणि पैसे नाही माझ्याकडे. तेवढ्यातच आठवण आली का पावल्या झोडून टाकल्यात. मग ट्रॅक्टरवाल्याला फोन केला ना बोलवला ट्रॅक्टरवाल्याला न दिल्या मीच पावल्या भरून. पप्पा म्हणता का मी जात आहो ट्रॅक्टरवाल्याच्या मागं. पण त्याला सांगितलं तू नको जाऊ, तू जा शेतावर, मी जात आहो बरं ट्रॅक्टरवाल्याच्या मागं. कारण माझ्याकडे पैसे नाही, मग थोडंफार घपला करता येईल म्हणून मी आलो ट्रॅक्टरवाल्याच्या मागं. मग ट्रॅक्टरवाल्याच्या साईडला मी माकडं लिपकून बसलेल आणि तेवढे ते शाळा सुटलेल. मग शाळेतल्या पोरी माझ्याकडे बघून जाम हसत होत्या, काय कोण चाललाय माकड बोलतो. मला काय नाही, मला पैशाचा घपला करायचा होता म्हणून मी त्यांच्याकडे बघितला पण नाही. डायरेक्ट आलो गंजावर आलो ना, टाली खाली केली ना, गेलो गंजवरच्या शेटकडं ना, मागितले पैसे खिशात दाबले ना, बसलो ट्रॅक्टरात मागं बसूनच चाललेलो होतो. तेवढ्यात विचार आला का ह्या मॅचची तर सोय झाली, पण नंतर परत कधी मॅच राहिली तर मग कोणता घपला करायचा. कारण मम्मीकडून पैसे मागितले का जाम शिवाय देते. मग घपला करूनच चालावं लागतात दिवस. चला तर मित्रांनो, हा ब्लॉग इथं संपवू.